मी नाईटी आणि तेलाची छोटी बाटली पुढे करत म्हणालो, "सासूबाई, हे तुमच्यासाठी." "या वयात असे जावई?" मी मुस्कुरात म्हणालो, "तुम्हाला खूप शोभेल." थोड्या वेळाने त्यांनी तो निळ्या रंगाचा हलका झगा घालून आल्या. प्रकाश आणि सावलीत त्यांची उपस्थिती मला भारावून टाकली. मागे न पाहता म्हणाल्या, "आता तेल द्या तर." त्या रात्रीच्या आठवणी अजूनही कुठेतरी जमा आहेत. माझं लग्न होऊन फक्त 1 महिना झाला होता. सर्व काही अजून नवीन होतं. सोहानी सोबतच सगळ्या योजना. पण असं वाटत होतं, की दुसरी एक अज्ञात ओढ मला कुठेतरी ओढून नेत आहे. पहिल्यांदाच सासरी आलो होतो. आधीच ऐकलं होतं, की माझ्या सासूबाई म्हणजे मालती वयानुरूप खूप स्मार्ट आहेत. तर ते कमीच म्हटलं होतं. दारात उभ्या असताना त्यांची मुद्रा, पेहराव आणि वागणूक सर्वत्र एक प्रकारची परिपक्व आकर्षण होती. डोळ्यात चष्मा, ओठात हळूशी हास्य आणि डोळ्यात एक शांत आत्मविश्वास. ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्या असताना त्या पाणी आणायला गेल्या. अचानक पाहताच साडीचा पदर कमरेत गुंडाळून घेतला एक अद्भुत सहजता आणि आत्मविश्वासाने, जे डोळे फिरवू देत नाही. दुपारी जेवणाच्या टेबलावर त्या स्वतः हाताने वाढत होत्या. मध्ये मध्ये थोडं वाकून देत होत्या. त्यात एक प्रकारची स्निग्धता होती, जी फक्त शरीरातून नव्हे तर अनुभवातून घडलेली सौंदर्य होती. संध्याकाळी मी चालत गेल्या, केसात क्लिप लावत लावत. पदर हवेत उडून समोर आला. नजरेला सावरं लागली, पण भावना राहिली. सर्वात विचित्र वाटतं त्यांच्या डोळ्यांकडे पाहिलं, की असं वाटतं बरेच काही समजूनही समजू देत नाहीत. त्यांच्या आत एक रहस्य लपलेलं आहे, जे भाषेत व्यक्त करता येत नाही, फक्त अनुभवायला येतं. सकाळ शांत होती. कामवाली आई आली नव्हती. मी खिडकीजवळ उभा होतो. तेव्हाच पाण्याचा आवाज ऐकू आला. सासूबाई बाथरूमकडे जात होत्या, हातात एक बादली घेऊन. तो दृश्यही मनावर ठसा उमटवून गेला. एकदा त्या जुन्या साडीत अंगणात काम करत होत्या. साडीचा रंग फिका झाला होता, तरी त्यांनी शरीराला कसा गुंडाळला होता ते पाहून डोळे अडकले. मला कळलंच नाही. कधी मी पाऊल टाकून बाल्कनीच्या एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. बाथरूमच्या अर्धवट उघड्या दाराच्या फटीतून आतून पाणी पडण्याचा आवाज, कपडे धुण्याचे ठिणके, सर्व काही मिळून एक प्रकारची शांत ओढ तयार होत होती. बाहेरच्या प्रकाशात आत त्यांची सावली भिंतीवर पडत होती. कधी हात उचलत, कधी वाकत आणि ती सावली भिंतीवरपणे हालत होती. अचानक एकदा त्या मागे फिरून पाहिल्या. डोळ्यात डोळे अडकले फक्त एका क्षणासाठी. पण वाटलं जणू बरेच अज्ञात शब्द बोलून गेल्या त्या दृष्टीने. मग हळू दार बंद करून टाकलं. मी मागे सरकलो पण छातीची धडधड कमी होत नव्हती. नंतर पाहिलं की त्या अंगणात कपडे धुत आहेत. कदाचित अंघोळ करून आल्या. ओल्या केसांवर सूर्याची चमक आणि त्यांच्या हातांच्या मऊ घड्यांमधून कपड्यातून पाणी झरत होतं. तो एक हलका जांभळा ब्लाऊज हातात घेऊन जेव्हा त्या धुत होत्या, तो अशा रीतीने पाण्यात बुडत होता. स्पर्श आहे. त्यातही एक परिपक्व रुचीचा स्पर्श आहे. छोटे बाहे, सुंदर कापलेली गळा, मागील ओळीत हुक, सर्व मिळून एक सौंदर्यपूर्ण सूक्ष्म शैली. त्या थोडं बाजूला सरकताच मी चोरून जाऊन ब्लाऊज हातात घेतला. मग ओल्या कपड्यात हलका अत्तराचा वास होता. मला माहीत आहे हे बरोबर नाही, पण त्या क्षणी माझ्यात एक विचित्र ओढ तयार झाली होती. ते फक्त कुतूहल होतं, की त्याहूनही खोल काहीतरी अनुभव. त्या रात्री झोपायला गेल्यावर वारंवार आठवत होतं त्यांच्या डोळ्यांचं ते क्षणभर पाहणं. न बोललेले शब्द जणू डोक्यात गुंजत होते. सकाळपासून आकाश ढगाळ होतं. अचानक पावसात ऐकलं अंगणात काहीतरी पडण्याचा आवाज. जाऊन पाहिलं की त्या घसरून पडलेल्या आहेत. मी आणि सोहानी मिळून त्यांना घरात नेलं. त्यांना धरताना जवळ येऊन समजलं शरीर उष्णता कशी मनावर परिणाम करते. सोहानी तेव्हा टॉवेल आणायला व्यस्त होती आणि मी फक्त अनुभवत होतो कसे कोणतं संबंध हळूहळू दुसरी पातळी घेत आहे. संध्याकाळी वेदना वाढल्या म्हणून सोहानी म्हणाली, "तू थोडं तेल मालिश कर ना." माझ्या हाताला मेहंदी लावलेली आहे. मी थोडं संको हसले आणि म्हणाल्या. सासूबाई हळू हसल्या आणि म्हणाल्या, "जावई जेव्हा बाजूला आहे काळजी कशाची?" त्या जमिनीवर बसून साडीचा पदर थोडा वर करून सावरला. मी तेल हातात घेऊन कमरेच्या बाजूला हळूवार मालिश सुरू केली. त्यांच्या त्वचेवर एक उबदारपणा होता, जो स्पर्शाने कळतो. हळूहळू पाठीच्या खालच्या भागावर तेल लावत लावत वेळ कसा थांबला ते कळलंच नाही. त्या शांत होत्या, फक्त श्वासाची सावली जणू खोलीच्या हवेत मिसळत होती. जवळजवळ तासभरानंतर मी हात धुवून घेतले. चेहऱ्यावर शांतीचा ठसा. फक्त म्हणाल्या, "आराम मिळाला." त्या शांत चेहऱ्यावर हळूशी हास्य आणि डोळ्यांच्या दृष्टीत एक खोली होती, जी भाषेत सांगता येत नाही. मी शांतपणे स्वतःच्या खोलीत परत आलो. सोहानी झोपली होती, पण माझ्या मनात अजूनही तरंगत होत्या सासूबाईंच्या डोळ्यांची ती खोल नजर आणि तिलाची उबदारपणा. रात अस्वस्थतेत गेली. ते कशासाठी मागण्यासाठी नव्हे, तर एक प्रकारची ओढ जी कुठेतरी मनाला अडकवून ठेवते. सकाळी उठूनच पाहिलं चहूबाजूला पावसाचे ठसे. अंगणात पाणी साचलेलं आहे. सासूबाई फिरत चालत आहेत, पण काम थांबलेलं नाही. अचानक पाहिलं त्या माझ्या खोलीच्या दारापुढे थांबल्या.
हातात तो जांभळा ब्लाऊज. हे थोडा वेळ शांत राहून म्हणाल्या, जावई, हे तुझ्या बॅगेत कसं आलं? मी थपकलो आणि डोके खाली घातले. त्या काही न बोलता हसल्या. डोळ्यात जणू विनोद लपलेला. हा ब्लाऊज काल धुवायला दिला होता. वाटलं हरवला. आता दिसतं कोणाच्या मनात घुसला असावा. नंतर कुणाच्या मनात घुसला असावा. त्या हळू आवाजात म्हणाल्या, जर तुझी बायको झोपली तर दार उघडं ठेवू शकतोस. दिवा थोडा मंद कर. रात्र खोल झाल्यावर मी हळू उठलो. सोहानी मी झोपली होती. मी हलके पावले टाकत सासूबाईंच्या खोलीकडे गेलो. दार उघडं होतं. आत जाऊन पाहिलं की खिडकीजवळ बसलेल्या आहेत. अंगात तो परिचित ब्लाऊज आणि साधी सुती साडी. पण ज्या रीतीने त्या बसलेल्या होत्या त्यात डोळे बाजूला करणं कठीण होतं. त्यांच्या डोळ्यात एक निर्लिप्त अनुभवायला येतं. घड्याळाची काटा पुढे जात होती, पण वाटत होतं वेळ थांबला आहे. खोलीत जणू वेळ थांबला होता. मऊ प्रकाश, अ, शांत दृष्टीचा हळूखेळ सर्व मिळून एक विचित्र वातावरण तयार झालं होतं. त्या रात्री कोणतेही शब्द झाले नाहीत. काहीही जबरदस्ती नव्हतं. फक्त डोळ्यात डोळे, एक संमती आणि उपस्थित क्षणाचा एक प्रकारचा आत्मसमर्पण. दुसऱ्या दिवशी कळलं की लग्नाच्या घरी जाण्याची योजना आहे. मी आणि सोहानी जाणारच आहोत, सोबत सासूबाईही येणार. गाडीत तिघेजण बाजूबाजूला बसण्याची व्यवस्था. मी खिडकीजवळ मध्ये सोहानी, दुसऱ्या बाजूला सासूबाई. सासूबाईंना त्या दिवशी पाहताच डोळे अडकले. हलकी काम केलेली रंगीत साडी जणू शरदाचा मऊ सूर्य अंगावर घेऊन आली आहे. व्यवस्थित साज, पण एक प्रकारची अनायास सौंदर्य त्यांच्या चालण्यात होती. अचानक खिडकीतून हवेत त्यांचा पदर उडून मागील भाग थोडा दिसू लागला. त्यात कोणताही साजसज्जा नव्हता, पण एक प्रकारची शुद्ध रुचीचा ठसा होता. मऊ प्रकाशात जणू एका क्षणाची कविता. त्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहून हसल्या आणि म्हणाल्या, सगळं पाहून सांगता येत नाही जावई. त्यांच्या आवाजात स्थैर्य होतं, पण सुरात कसा तरी एक खोली. लग्नाच्या घरातील दिवसभरचा गोंगाट, प्रकाशाची चमक आणि सर्वांच्या व्यस्ततेतही मी जणू त्या एका क्षणात अडकून पडलो होतो. वाटत होतं त्यांची प्रत्येक मुद्रा जणू सांगायला हवी आहे की सगळं जसं दिसतं तसं नसतं. रात बरोबर गेली नाही. सोहानीसोबत हलकी मनाची दुखापत, शब्दांचा दबलेला तणाव एका वेळी रागात परिणत झाला. मी शांत राहिलो आणि सोहानी दार बंद करून अभिमानाने झोपली. मी बाल्कनीत जाऊन बसलो. बाहेर हलकी वारा, चहूबाजू शांत. अचानक मागून सासूबाईंचा आवाज ऐकू आला. राग साठवून ठेवलं तर आतला भाग जड होतो जावई. त्या बाजूला येऊन बसल्या. म्हणाल्या, ती अजून छोटी आहे. तू थोडं समजावून घे. मी काही न बोललो तरी वाटत होतं. त्यांच्या आवाजातच शांत राहून त्या उठून गेल्या. मी खोलीत परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सोहानी बाहेर जाणार होती मित्राबरोबर. मीही बाहेर पडलो. पण एका वेळी एकटाच घरी परत आलो. गेटमधून शिरताना योगेन काकांना बाहेर पडताना पाहिलं. चेहऱ्यावर हास्य, डोळ्यात जणू थोडी जास्त सुटका. मी काही बोललो नाही. फक्त एक अज्ञात धुके छातीत उतरू लागलं. हळू चालत सासूबाईंच्या खोलीपुढे गेलो. दार हळू उघडं. आत पाहिलं की त्या आरशासमोर उभ्या आहेत. केसातून पाणी पडतं आहे आणि हळूहळू स्वतःला नीट करत आहेत. बाजूला नीट ठेवलेली साडी, ब्लाऊज आणि पेटीकोट. खोलीतील प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. डोळ्यात डोळे पडले आरशाच्या प्रतिबिंबात. त्या हसल्या आणि म्हणाल्या, इतक्या वेळ उभा आहेस का जाऊ बाबा? सगळं तोंडातून बोलावं लागत नाही समजतं. मग एक पाऊल पुढे येऊन फक्त म्हणाल्या, बरेच काही साठून राहतं. कोणाची थोडीशी सहानुभूती कधी कधी खूप दूर नेते. ज्या स्पर्शाने फक्त शरीर नव्हे, मनही जणू थोडं थांबतं. त्यांच्या डोळ्यात कोणताही संकोच नव्हता, तर एक प्रकारची शांत सुटका, जणू बरेच दिवस साठलेलं काही स्वतःच मोकळं होतं आहे. मी कोणतं उत्तर न देता शांतपणे खोलीतून बाहेर पडलो. तरी वारंवार आठवत होतं तो क्षण. आरशासमोर उभी सावली मूर्ती आणि डोळ्यात डोळे ठेवण्याचा तो शांत क्षण, जो भाषाशिवाय बरेच काही सांगून जातो. चहूबाजू शांत, हलक्या वाऱ्यात पडदा हलतोय, दुरून एका घुबडाची किंचाळी येत आहे. डोक्यात फिरत होतं योगेन काकांचा चेहरा, मालतींच्या डोळ्यांची नजर आणि तो विस्कटलेला कपड्यांचं दृश्य. पण आश्चर्य म्हणजे मला राग किंवा हेवा काही वाटत नव्हतं. उलट वाटत होतं, मी या विचित्र परिस्थितीचा भाग झालो आहे. शांतपण खोलवर गुंतलेला. रात्र वाढत होती. सोहानीच्या दुपारी बाजूला पडलो आतून विकत घेतलेलं छोटे पॅकेट, हलका निळ्या रंगाची नाईटी आणि तेलाची बाटली. शांतपणे ती हातात घेऊन मी हळूहळू सासूबाईंच्या खोलीकडे गेलो. दार उघडं होतं. खोलीत एक प्रकारचा आरामदायी प्रकाशाचा झोत. खिडकीजवळ ठेवलेली चादर, हवेत हलणारा पडदा आणि बिछाण्यावर बसलेली मालती, सर्व मिळून एक शांत प्रसन्नता. त्या तेव्हा हलक्या साडीत होत्या, केस खोप्यात बांधलेले. अंगात कोणतीही जास्त सजावट नव्हती, पण एक अनायास सौंदर्य होतं. मी हातातली पिशवी पुढे करत म्हणालो, तुमच्यासाठी आणली आहे. त्या हसल्या आणि म्हणाल्या, या वयात नाईटी जावई? मी म्हणालो, हा रंग तुम्हाला खूप शोभेल. त्या थोडं मऊ हसल्या, मग म्हणाल्या, तेल आणलंस? मी बाटली दाखवली.
त्या खिडकीजवळ जाऊन उभ्या राहिल्या. हलक्या प्रकाशात त्यांची सावली बिछाण्यावर पडत होती. मागे न फिरता फक्त म्हणाल्या, "तर लावून दे." माझे हात थोडे थरथरले. तरी हळू तेल लावू लागलो. त्यांच्या पाठीवर, गळ्यावर आणि खांद्यावर ते तेल पसरत होतं आणि आमच्या भोवती एक विचित्र शांतता उतरली होती. एकदा त्या म्हणाल्या, "ही नाईटी घालून येते." मी शांत उभा राहिलो. त्या बाजूच्या खोलीत गेल्या. जेव्हा परत आल्या तेव्हा अंगात तो हलका निळा पोशाख. खूप साधा घरचा पोशाख असला तरी त्यांची गांभीर्य जणू तेही अनोखं बनवून टाकत होती. मी डोळे फिरवू शकलो नाही. खोलीतील हवाही जणू एक प्रकारचं ओझं वाहून नेत होती. ना दुःखाचं, ना आनंदाचं. उलट एक शांत ओढ जी शब्दांशिवाय बोलते. त्यांच्या डोळ्यात एक खोल नजर, ओठात मऊ हास्य आणि हळूहळू पुढे येणारी पावलांची सावली सर्व मिळून त्या दिवशी शब्दांची गरज नव्हती. फक्त शांत उपस्थिती, श्वास आणि डोळ्यात डोळे ठेवण्याचा क्षण पुरेसा होता समजून घेण्यासाठी. इथे कोणी कोणाला दोष देत नाही. फक्त अनुभव चालू आहे. रात्र एका विचित्र शांततेत गेली. बरेच अज्ञात प्रश्नांची उत्तरे शांततेच्या अंगणात मिसळली. आज आम्ही परत जाणार आहोत. मी आणि सोहानी शहराकडे निघणार आहोत. सोडून जात आहोत या घराचा प्रकाश ओली बाल्कनी आणि एक सावलीसारखी मिसळलेली मालतीची उपस्थिती. सोहानी व्यस्त बॅग नीट करत आहे आणि मी उभा होतो बाल्कनीत उन्हाने सुकलेल्या साडीच्या घड्यांकडे पाहत. एक निळसर कपडा हवेत हलला. ओळखीचा कपडा, ओळखीचा अनुभव. ठीक त्याच वेळी नजर गेली गेटकडे. शेजारच्या घराचे यतीन काका आत येत होते. माझ्याकडे पाहून हळू हसले. त्या हास्यात कदाचित काही न बोलताही बरेच काही सांगितलं होतं. सासूबाई ठीक. त्याच वेळी अंगणातून साडी. चेहऱ्यावर ती ओळखीची शांतता. यतीन काकांकडे पाहून म्हणाल्या, "आत या." त्यांचं बोलणं मी ऐकलं नाही. तरी डोळे मुद्रा सर्व काही सांगून गेलं. ही भेट अचानक नव्हती तर परिचित एका तालाची पुनरावृत्ती. सोहानी आली आणि म्हणाली, "चल गाडी आली आहे." मी सुटकेस उचलला आणि गाडीकडे पाऊल टाकलं. तेव्हाच मागून आला खोलीचं दार बंद होण्याचा एक क्षीण आवाज. मी फिरून पाहिलं. सासूबाईंच्या खोलीची खिडकी उघडी. पडद्याच्या फटीतून एक हलकी हालचाल. नीट समजत नव्हतं. तरी वाटत होतं हे दार फक्त एका खोलीचं नव्हे तर एका अध्यायाचीही समाप्ती आहे. माती धुळीत मिसळली होती. पायांखाली अनुभवत होतो. पण खरं धूळ जणू आतल्या एका शांत जागी भवत होती. त्या रात्रीच्या जणू आतल्या एका शांत जागी जमा होत होतो की मी जे काही अनुभवत होतो ते चुकीचं आहे. कुटुंबाच्या नात्यांमध्ये अशा भावना घेऊन जाणं धोकादायक आहे. सोहानी माझी पत्नी आहे. तिच्यावर विश्वास ठेवून मी येथे आलो होतो. सासूबाई माझ्या आईसारख्या आहेत. या ओढीने घरातील विश्वास, प्रेम आणि शांतता नष्ट होऊ शकते. मी स्वतःला सावरलं. अशा चुकीच्या वाटेने जाणं कोणासाठीही चांगलं नाही. घरातील नाती पवित्र राखणं, पत्नीशी प्रामाणिक राहणं आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखणं हेच खरं आहे. मी ठरवलं की यापुढे मी स्वतःला अशाच भावनांपासून दूर ठेवेन आणि सोहानीसोबतच आपलं घर उभं करेन. चुकीच्या ओढीने आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून सतर्क राहावं. नात्यांना आदर द्यावा आणि योग्य मार्गानेच जगावं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.